पुढे एक ब्रेकिंग बातमी आहे। संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलेले आहे। संजय दिना पाटील यांच्या विरोधामध्ये हे पत्र लिहिण्यात आले। पोलीस आयुक्त देवेन भारतींना राऊतांनी पत्र पाठवले। संजय दिना पाटलांनी धमकी दिल्याचं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। तर खासदार संजय राऊत यांनी देवेन भारती यांना हे पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये संजय दिना पाटील यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। संजय दिना पाटील यांनी धमकी दिल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे। तर संजय राऊत यांनी संजय दिना पाटील जे नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यांच्या संदर्भात एक पत्र पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये संजय दिना पाटील यांनी धमकी दिल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, संजय राऊतांनी संजय दिना पाटलांसंदर्भातले एक पत्र पोलीस आयुक्तांना पाठवलेलं आहे, यामध्ये त्यांनी धमकी दिल्याचा उल्लेख आहे। काय म्हटलंय नेमकं पत्रामध्ये? देवेन भारती यांना पत्र लिहून त्यांनी संजय दिना पाटील हे धमक्या देत असल्याचं, जीवे मारण्याची धमक्या देत असल्याची संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर घरात घुसून बॉम्ब टाकेन अशा प्रकारचे देखील त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि खासदारांकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे। हे बॉम्ब जर त्यांनी घरात बनवले असतील तर त्यांच्या घरी त्वरित छापे टाकावेत अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी या पत्रातून पोलीस आयुक्तांना केलेली पाहायला मिळते। आणि या गंभीर विषयाकडे आपण लक्ष द्यावं आणि ठिकाणी धमक्या येत आहेत त्या फुटीर खासदारांकडून त्या संदर्भात कारवाई करावी अशा प्रकारे त्यांनी मागणी या पत्रातून केलेली आहे। कारण जे फुटीर खासदार संजय दिना पाटील हे माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करू नका अशा प्रकारची धमकी देत आहे। पण जर आंदोलन कराल तर जीवाचा विमा काढून घ्या असे सरळ भाषेत त्यांनी लोकांना धमकी सुरुवात केली असल्याचं संजय राऊत यांनी दावा या पत्रात केलेला आहे। आणि त्याचबरोबर या संदर्भात योग्य ती कारवाई अशी मागणी या पत्रातून त्यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना केली आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना संजय दिना पाटलांसंदर्भात हे पत्र लिहिलं आहे। संजय दिना पाटलांनी धमकी दिल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे।